नमस्कार मित्रांनो, तर सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भातील. मित्रांनो, रायगड, पुणे, नागपूरसह 6 जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आज 11 ऑगस्ट 2024 रोजी रायगड, पुणे, नागपूरसह 6 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. तर उर्वरित राज्यात पावसाची मुख्यतः उघडीक राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्यातील काही भागात पाऊस पडतच आहे, तर मुसळधार पावसामुळे अनेक भागातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याचं नागरिकांना पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, ज्यात रायगड, पुणे, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे. दरम्यान तळ कोकणातील काही भागात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. समुद्र खवळलेल्या स्थितीत असलेले मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आलेले आहे. शनिवारी सकाळपर्यंत कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाला, तर विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित राज्यात हलका ते मध्यम सरी कोसळल्या. धन्यवाद.